दिवसापासून दिल्लीला विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनकर्त्यांवर अमानुष अत्याचार त्या पोलिसांनी केला, त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं एक दिवसीय आंदोलन आणि उपोषण जाहीर केलेलं आहे. विद्यार्थ्यांना कोणताही जात धर्म नसतो, विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि तो देशाचं उद्याचं भविष्य असतो. त्या उद्याच्या भविष्यावर अशी ढवळाढवळ करताना सरकारने कुठेतरी गंभीरपणे त्याची दखल घेतली पाहिजे, एवढ्या मागणीसाठी आम्ही इथं उपोषण केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीला जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. परंतु या बेरहमी शासनाने त्यांची साधी दखलसुद्धा घेतली नाही आणि उलट अत्याचाराने त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु सगळीचकडे विद्यार्थी हा पेटून उठलेला आहे, कारण की त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या ह्या स्पर्धा परीक्षांशी हा संबंध येत असतो आणि उद्याचे ते आपण भावी नागरिक आणि भारताचं भवितव्य म्हणतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे आणि त्यांच्यावर अत्याचाराने हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होतो आहे. याच्यासाठी आता पूर्ण भारतामधून उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांना पाठिंबा मिळतो आहे. त्याच पद्धतीने आज पौर येथे सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण अवलंबून त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहेच.